दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, 29 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी-आर जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजे सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य वेळेत मिळावे यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या जी-आरमध्ये 2 महत्त्वाच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. पहिली म्हणजे संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना आणि दुसरी म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. या दोन्ही योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून तो डी-बी-टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल, की माझ्या खात्यात पैसे कधी येणार? तर मित्रांनो, या जी-आरमध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात एकाच दिवशी जमा होणार नाहीत. जिल्ह्यानुसार लाभार्थ्याची पडताळणी आणि प्रशासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डी-बी-टीद्वारे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार आहे. म्हणून जर तुमचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे का नाही ती तुम्हाला खात्री करायची आहे. त्यामुळे तुमचे कुठलेही अनुदान थांबणार नाही आणि वेळेवर तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल. ही दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी होती, कारण भरपूर दिवस झाले दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नाही. तर मित्रांनो, आजच्या जी-आर मधील महत्त्वाची माहिती इतकीच. जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल किंवा तुमच्या दिव्यांग लाभार्थ्यापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.